हॅलो हाय नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. खूप दिवस झालं मनात आहे की एखादी रेसिपी अपलोड करावी रेसिपी चॅनलवरती, पण रेसिपी बनवायला वेळच भेटत नव्हता. आणि आता तब्येत जराशी थोडीशी बरी वाटते, म्हणजे हळूहळू सुधारणा होते तब्येतीमध्ये. मग म्हटलं आज एखादी छान अशी रेसिपी बनवावी आणि रेसिपी चॅनलवरती अपलोड करावी. तुमच्याबरोबर पण रेसिपी ती शेअर करता येईल मला. तर आता ऑपरेशनमुळे एक 5-6 महिने तरी गॅप पडला आहे, त्यामुळे रेसिपी जरा म्हणजे रेसिपी चॅनलमध्ये थोडंसं मागं पडले मी. आणि एखादी जर रेसिपी बनवायची म्हटलं तर अगोदरच त्याची तयारी करावी लागते. समजा संध्याकाळी जर रेसिपीचं शूटिंग घ्यायचं असेल तर दुपारपासूनच त्याची सगळी तयारी करावी लागते. आणि माझ्या रेसिपी चॅनलवरती जेवढ्या मी रेसिपी अपलोड केलेत शक्यतो त्याचं शूटिंग संध्याकाळीच केलेलं आहे. कारण सकाळी काय मला एवढा फारसा वेळ भेटत नाही. सकाळी सगळी धावपळ असते. 12पर्यंत तर मला अजिबात वेळ भेटत नाही, 12 वाजेपर्यंत तरी. आणि तिथून पुढे मग कधी रेसिपी बनवायची आणि बनवलेली रेसिपी खाणार कोण दुपारी असा प्रश्न पडतो. त्यामुळे मग शक्यतो संध्याकाळी रेसिपी बनवते मी, म्हणजे रेसिपी चॅनलवरती अपलोड पण करता येते आणि घरी खायला पण रेसिपी गरम गरम तयार होते. त्यामुळे मग शक्यतो संध्याकाळी रेसिपी बनवलेली बरी पडते मला. मग आता आज पण विचार चाललाय छान अशी रेसिपी बनवायची. त्यासाठी चण्याची डाळ वाळत ठेवले दुपारीच गॅलरीमध्ये, आणि आतापर्यंत डाळ पण चांगली वाळली असेल. आता जवळपास एक 5 वाजलेत. तर आता ती वाळलेली डाळ दळायची आहे, कारण विकतचं बेसन पीठ मी नाही वापरत, शक्यतो घरीच डाळ दळते. आणि माझ्याकडे छोटी आटा चक्की आहे, त्यामुळे घरच्या घरी मग मी दळण करते. तर आता पटकन डाळ दळून घेते अगोदर. खूप वानरांचा वैताग आहे, म्हणजे वानरं खूप दमवतात, त्यामुळे दरवाजे सगळे बंद करावे लागतात. मला भीती वाटते घरी कोण नसलं की एखादा वानर जर आत आला तर खूप भीती वाटते. तर डाळ छान अशी म्हणजे कडकडीत वाळल्यासारखी वाटते, कारण ऊन खूप होतं दुपारी. तर आता हे अगोदर निवडून घेते डाळ. फरशी खूप गरम झाली होती, त्यावरच डाळ वाळत घातली. काय रे बाळा? ऐश्वर्याला ओ का रे? हा व्हॉलीबॉल खेळायचं. अरे आत लाव की सायकल, मी दरवाजा बंद केला. ऐशू ए डॅडी कधी येणार आहेत? नाही आली की. अरे डॅडींना 100 वर्ष आयुष्य. आताच त्याला विचारलं डॅडी कधी येणार आहेत. ऐश्वर्याला आताच विचारलं डॅडी कधी येणार आहेत. हो भेटले का पाव? माझं पण चाललंय रेसिपीची तयारी. बरं जेनी बघा की तुम्ही आले की किती ओरडायला लागले. 1-2 मिनटं बरं का, मी ही डाळ भरून आली लगेच. जेनीचा गोंधळ बघा की. अहो लय दमवते अहो जेनी. अहो सारखं दूध कुठनं आणायचं याला एवढं? दूध चपाती काय होतंय कुचकरलेले खायला ह्याला. एवढं बेसन पीठ नाही लागणार, सगळं थोडंसं लागणार आहे, पण सारखं सारखं दळण्यापेक्षा एकदमच डाळ दळून ठेवणार आहे. होय हो, तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे ना? थोड्या वेळानंतर चहा करू का? एक 5 मिनिटांनी. हां ती काय तिथं खाली आहे. बरं थांबा आले, थांबा. किती मांजराचा गोंधळ बाई, माझं डोकं दुखायला लागलं. खातच नाही ठेवलेलं, सारखं दूधच होत म्हणते त्याच्यात. लय दमवायला लागले आता जेनी. हो किती ओरडते बघितलं का तेव्हा? कशाला पाव टाकायचा? खाणार आहे ती पाव. खाल्लं पण नाही. नाच झाला का नाही उगाच? मला विचारायचं तरी आहो. हा तुला सगळं विचारू बघितलं का? नवऱ्याचं काम म्हणते ते सगळं तुला कसं विचारायचं? बायकोला सगळं विचारायचं नाही है ना? हो काय ग बाई, नवरा माझा कडक स्वभाव आहे बघितलं का? म्हणते बायकोला सगळं विचारून नाही करायचं, ठराविकच गोष्टी बायकोला विचारायचं. हो अहो पण ती वेस्ट झाला पाव, ती खात नाही जेनी. मला माहित नव्हतं ना. बरं ठीक आहे, आपल्यात नको वाद आता ते येऊन पावापासून वाज घ्यायला लागल्यात, म्हटलं त्याला खायचं असं. अहो लय डॉक्युमेंट करते ती मांजर. मी दिला ती. हो पण म्हणायचं अगं गायत्री पाव टाकू का, खाईल का जेनी असं विचारायचं, कारण मला माहिती आहे जेनी काय काय खाते ते. अहो असंच म्हणते बरं का चेष्टाने, नाही तर म्हणचाल काय. बरं चहा बनवते अगोदर, चहा पेल्यावर बरं वाटलं.
चहा करते ह्यांना अगोदर आणि नंतर मग थोड्या वेळानंतर ब्लॉग कंटिन्यू करते मी. चला बाकीची कामं सगळे आवरून घेतले आणि आता रेसिपीची तयारी करायची. त्यासाठी इथं बटाटे घेतलेत मी. बटाटे शिजत घालायचे, त्यासोबत थोडासा भात पण म्हणजे तांदूळ पण घेतले, तांदूळ पण शिजत घालायचे. कोणती रेसिपी बनवते पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. बटाट्याला एवढी माती आहे त्यामुळे आता काय करणार आहे, ह्याची साल काढून बटाटे शिजत घालते. कारण धोत बसावे तर पटकन माती निघणार नाही, पूर्ण असं वाळल्यासारखे. त्यामुळे असे साल थोडे थोडे काढून बटाटे स्वच्छ धुणार आहे आणि नंतर मग शिजत घालायचे. ऐश्वर खाली चटई हातरायची का नाही रे बाळा? नको. फरशी गार पडते रे, चटई घ्यायची. देऊ का चटई? देते की चटई, थांब. नाही लागत. बरं कर अभ्यास. मग ऐश्वरचा चालला अभ्यास, त्यामुळे कॅमेरा पकडाय कोण नाही. इथं असा सेट केलाय. शूटिंग कसं येते आता काय माहिती, कारण लाईट पण जराशी कमी पडते या रूममध्ये. तरी 2 बल्ब लावलेत मी, तरी सुद्धा थोडासा प्रकाश कमीच वाटतोय. ऐश्वर काय? ते डॅडी दुकानात नेते, ते लाईट लागते का रे इथं? नाही, तुझी वायर खराब आहे. खराब झाली? हा. बल्ब चालतो ना, वायर खराब आहे. होय. किती वेळ अभ्यास आहे तुझा अजून रे? वेळ लागेल. वेळ लागेल? हो. मला मग इथं रेसिपीला ट्रायपॉड लावला पाहिजे ना. हा. दुकानात नेलायस का? दुकानात आहे, दुकानात. आणून दे नंतर, खाली जायच्या अगोदर. हो. आणि तो आता अंधाराचं खाली गाडी घेऊन चाललायस? हो. अंधाराचं भीती वाटते की रे बाळा? नाही, नाही. तू तेवढं किटली काढून ठेव. कुकर अगोदर लावते की, म्हणजे वेळ लागणार नाही. कुकर लावते अगोदर म्हणजे वेळ लागणार नाही. पटपट पैकी. डॅडीला खायचंय तकाली साधन. काय? तकाली साधन खायचंय डॅडीला तुझ्या. बरं नाही करा. रेसिपी बनवताना पडद्यामागचं काय रहस्य असते ते आज पाहायला भेटते तुम्हाला. एकदम धांदल उडते असे सगळे. कुकर होईपर्यंत बाकीची तयारी करून घेते. लवकर म्हटलं होतं रेसिपी करायची म्हटल्यावर लवकर आवरायचं म्हटलं होतं, पण वेळच होतोय. दुसरी कामं राहतील परत बाकी. कुकरची शिट्टी का होई नाही बघ? आवाज चालली अरे बघ. रिंग खराब झाली का काय काय माहिती. शूटिंग चालू आहे ब्लॉगचं. ब्लॉकचं रिंगच खराब झाली अरे, लूज झाली. काय रे आधीच उशीर झालाय बघ ना. वेळ झालाय अगोदरच आणि शिट्टी होईना. आता तरी होऊ दे बाबा देवा. कट्टा बघा एवढा स्वच्छ करून घेतलाय, पण अजून एक 5-10 मिनिटात ह्याच्यावरती भरपूर पसारा होईल. आता बेसन पीठ अजून काढलं नाही गिरणीत ना. काढते तू, कर की अभ्यास. मगाशी जरा गरम होतं त्यामुळे काढलं नव्हतं. जेवढी डाळ घेतली होती डाळीच्या डबल बेसन पीठ झाले. म्हणजे घरी दळलेल्याचा किती फायदा आहे. भरपूर झाले बेसन पीठ. आता हे चाळून एका डब्यात भरून ठेवते.
बेसन पीठ चाळून ठेवलं म्हणजे आपल्याला कधी काही गडबडीच्या वेळेस पटकन घेता येतं, म्हणून एकदमच मी चाळून ठेवते. आणि शक्यतो नाही काय निघत, पण तरी पण मला ती सवयच लागली. असं पीठ मी न चाळता घेतच नाही. थोडंसं तरी त्यामध्ये असं डाळीचे कण वगैरे राहिलेले असतात, त्यामुळे मग चाळूनच घेते बेसन पीठ. बघा तुम्ही पाहिलं असेल, आता 2 वेळा मी कट्ट्यावरचं आवरलं आणि आता कोथिंबीर निवडून घेते. हो जाते किटली देऊ का तुला? दमांनी गाडी बरं का. गाडी अलीकडे लाव माझ्याजवळ काय पुढे घेऊ नको. हो ये हा करते. मला माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी म्हणजे असं मस्करीमध्ये म्हणतात की तुझी काय मज्जा आहे बाबा, रोज रोज नवीन नवीन रेसिपी खायला भेटते. पण त्यामागं कष्ट किती आहे हे आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. कारण रेसिपी बनवायची म्हटले तर त्यासाठी सुद्धा खरंच खूप मेहनत घ्यावी लागते. आणि नंतर मग त्याचा जो काही पसारा पडतो. हा बघा माझा ट्रायपॉड आहे. ह्याच्यापेक्षा मोठा होता अगोदरचा, पण तो खराब झाला. त्यानंतर हा मी ऑनलाईन घेतला. ऐश्वर पण वापरतो, त्याला पण त्याचं ड्रॉइंगचं म्हणजे त्याने दुकानात त्याचं सेट करून घेतले. सगळं ड्रॉइंग काढत बसतो दुकानात, त्यामुळे तिकडे नेऊन ठेवलं होतं ऐश्वरने. तर आता इथं मी टेबलवरती असं सेट करते. आता ऐश्वर आल्यावरच करून घ्यावी व्यवस्थित. आता हे ऐश्वरकडूनच सेट करून घेते ना. दूध आणायला गेलाय मुलगा, आता कधी यायचा. आली का तू? ये ग. खात नाही काय नाही बोलायचं नुसतं. हा पहिले डिरेक्ट नव्हतं इथनं आणलं कॅनलपासून. बरं किती मांजर होते त्या डेअरीत. बघ किटली आणलेली दिसली की बघ की दुधाची किटली आणली बघ कसं आहे. लगेच कसं समजलं बघ की त्याला. अरे मला सेट करून दे ना व्यवस्थित. पहिलं ट्रायपॉडचं येत होतं, पण आता किती दिवस झालं मी, मला वाटतं इथं आल्यापासून आज ही दुसरी रेसिपी आहे माझी. सेट करून दे व्यवस्थित. कुठं करायचं? हां तिथंच करायचं. नाही तर राहू दे बाळा, इथं करते मग. इकडंच कर सेट. नाही टेबलवर एकदा, परत इकडं सारखं वैताग घेतोय रे, त्यात वेळ पण झालाय. माझ्या लक्षातच आलं नाही, मी इकडच्या साईडला केलं असतं की सेट. हा पण जरा खराब झालाय ना थोडासा, आहे का नाही? दोन मोबाईल लागतात. बेसन पिठाचं बॅटर बनवलेलं आहे, जरा लाईट कमी पडते असं. आणि तो बल्ब चालला नाही दुसरा, बघा ना त्याला काय झाले ते. वायर खराब आहे म्हणतोय बाबू. बॅटर तर बनवून झालं. इन्व्हर्टरच म्हणते ना. बटाटे पण शिजवून घेतलेत आणि बेसन पिठाचं बॅटर पण बनवलेलं आहे. आणि ही पहा, वडापाववरती जी चटणी देतात ना, ती चटणी बनवायला लागली आहे मी. त्यासाठी एक किसलेलं खोबरं, त्यानंतर लसूण, म्हणजे बरंच काही यामध्ये घातलेलं आहे. लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड असं टेस्ट येण्यासाठी यामध्ये घालून ते बारीक करून घ्यायचे. आता इकडं फोडणी बनवायला लागली मी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी. आणि याचबरोबर माझं रेसिपीवरती पण म्हणजे रेसिपीचं पण हे शूटिंग चालू आहे. माझ्याजवळ जो मोबाईल आहे त्यामध्ये मी रेसिपीचं शूटिंग करते. आणि इकडच्या बाजूला जो मोबाईल यांना पकडायला लावला आहे, आता ह्यांनी आलेत तर त्यांना जो मोबाईल पकडायला लावलेला आहे त्यामध्ये व्लॉगचं शूटिंग चाललेलं आहे. म्हणजे हे सगळी कसरत असते.
आपण म्हणतो ना पडद्यामागचं रहस्य ते हेच बघा. आणि पसारा पण खूप पडलेला असतो, पण म्हणजे आता ब्लॉग चॅनलमध्ये तर हे सगळं दिसतंय तुम्हाला, पण रेसिपी चॅनलमध्ये फक्त गॅस, शेगडी आणि कढई, म्हणजे जेवढं पुढं असेल तेवढंच सामान यामध्ये दाखवलं जातं. कढीपत्ता आज काढायचं लक्षातच नाही आलं. गडबड सगळी. फोडणीसाठी तेलामध्ये बघा जिरे, मोहरी घातलेली आहे. त्यानंतर हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, धनेपूड, जिरेपूड आणि हळद घातली. ह्याने खूप छान स्वाद येतो. आणि हे जे शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते असे कुस्करून घालायचे, म्हणजे थोडे थोडेसे असे फोडून घालायचे बटाटे. मला खात्री आहे मला कष्टाचं फळ आज ना उद्या तरी मिळेलच, कारण ह्यासाठी जी मी मेहनत घेते त्याचं फळ कधी ना कधी तरी भेटणारच. बटाट्याच्या भाजीवरती कच्ची कोथिंबीर पसरवून घेते आणि तेल पण गरम करायला ठेवले. पटकन असे बटाट्याचे वडे पण बनवून घेतले आणि बेसन पिठाचं हे जे बॅटर बनवलं होतं त्यामधून असे काढून पटपट तळून घेते आता, कारण वेळ खूप झाला आहे, 9 वाजून गेलेत. वडे तळत तळतच यावरती जी लागणारी चटणी असते वडापाववरती, ती चटणी पण पटकन बारीक करून घेतली. एकदम सगळं घाई गडबडीत करावं लागतं. वडापाव प्लेटमध्ये ठेवून व्यवस्थित डिश सजवली म्हणजे फोटो पण काढता येतो आणि रेसिपीचा एंड पण करता येतो. चला रेसिपी तर झाली बनवून, पण आता जेवणाचं काय, कारण नुसत्या वडापाववरती संध्याकाळी भागणार नव्हतं. त्यामुळे जो काही भात बनवून घेतला होता त्याचा तकाली सादम, आमच्याकडे तकाली सादम खूप आवडतो, मग त्याची तयारी आता चालली आहे माझी. तर मस्त असा गरम गरम तकाली सादम आणि वडापाव मस्त बेत आहे आज. रेसिपी बनवून झाली, त्यानंतर भात केलाय टमाट्याचा. तर आता जेवायला बसतो आम्ही, कारण खूप वेळ झालाय, 9:30 वाजलेत जवळपास, एवढा वेळ झालाय. त्यामुळे जास्त काय, आणि मोबाईलमध्ये स्पेस नव्हता त्यामुळे पुढचं शूटिंग काय झालं नाही त्या दुसऱ्या मोबाईलमध्ये, त्यामुळे मधूनच स्टॉप करावं लागलं मला. उठलाय ना आणि पसारा बघा कसा पडलाय. रेसिपी झाल्यानंतर असा असते सगळा पसारा. त्यानंतर टेबलवरती पण पसारा पडलाय. हे रेसिपीचं डिश बनवलेली फोटो काढलेला आहे, पूर्ण पसारा असा पडला. रेसिपी बनवली की असा सगळा किचनमध्ये पसारा होतो. आवरायला जवळपास 1-1.5 तास जातो माझा. जेवण करतो आता. ब्लॉग मी इथंच थांबवते आजचा. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि असंच काहीतरी बनवून नवीन नवीन खात राहा. धन्यवाद.